नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की या जुने जे प्रश्नपत्रिका आहे 24 पासून, म्हणजे आत्ता जे लेटेस्ट एक्झाम झाला मागचा CTETचा डिसेंबर 24-25चा, तर त्याच्यापासून तुम्ही मागे जे काही आहे पेपरचे प्रॅक्टिस करा. तर तसं 24चा जो पेपर होता डिसेंबरचा, आता आपण त्याचे पॅडॉलॉजीचे म्हणजे अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहूया. तर इथे मी पाहू शकता की एक उतारा आहे आणि एक कवितेचा उतारा आहे. प्रथम भाषा जी असते त्याच्यामध्ये पहिला एक उतारा असतो आणि दुसरा कवितेचा एक उतारा असतो. तर इथून पुढे 106च्या पुढे इथं अध्यापनशास्त्राचे प्रश्न सुरू होत आहे. तर आपण पहिला प्रश्न पाहूया. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे, आता उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? तर पहिला ऑप्शन पाहू, ओळीच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो. दुसरं, तर ओळीच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो, हे बरोबर आहे का? तर नाही, हे काय आहे, हे चुकीचं येतं. तर त्याच्यानंतर पुढचं पाहू, हे चूक आहे. त्यानंतर पुढचं पाहू, लेखन आणि बोलण्यात वापरतो जो शब्द, म्हणजे जो आपण बोलतो तोच शब्द आपण काय करायचं, लिहितो. म्हणजे त्याच्यातून काय होतं, उत्पादन होतं ना, मग एका शब्दाचं उत्पादन होतं. म्हणून लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द. तर इथं हे काय वाटतं, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं वाचू, तिसरा ऑप्शन, वाचकास नवीन असलेला शब्द. तर नवीन असलेला शब्द म्हणजे उत्पादक शब्द संग्रह आहे असं आहे का? तर नाही, ते पण चुकीचं आहे. त्यानंतर पुढचं पाहू, शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे. आता जसा आपण एखादा शब्द ऐकला तसंच आपण त्याला ओळखू शकतो का? तर नाही, म्हणजे हे पण काय येतं, ऑप्शनच्या चुकीचं येतं. म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं आलं 106चं? तर ऑप्शन क्रमांक 2, लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द म्हणजे उत्पादक शब्दसंग्रह. पुढचा प्रश्न पाहूया. आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? आकलनासह वाचन म्हणजे आकलनास म्हणजे माहीत झालेल्या गोष्टींसह वाचन म्हणजे ज्ञानासह वाचन. आकलनासह वाचन म्हणजेच काय, ज्ञानासह वाचन. या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? तर कोणते कौशल्य गृहीत नाही धरले जात? तर त्याचे कौशल्य कोणतं आहे? पहिलं, आशयाचा पूर्वानुमान करणे. तर आता हे काय, आशयाचं पूर्वानुमान करणे, हे तर बरोबर येईल. त्यानंतर आशय आणि घटनांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन करणे. आता आशय आणि घटनांची योग्य मांडणी केल्यावरच आपल्याला आकलन होईल, म्हणजे हे पण काय येतं, ऑप्शन दुसरं पण बरोबर येतं. त्यानंतर तिसरं, आत्तापर्यंत वाचलेल्या मजकुराच्या मानसिक गोषवारा करणे. मग त्याचं केलेलं जे काही तुम्ही आकलन आहे, मूल्यमापन आहे, त्या सर्वाचं काय करायचं, एकदा ओझरतं गोषवारा करायचा, म्हणजे पटपट गोषवारा करणे, म्हणजे हे पण इथं काय येतं, बरोबर येतं. त्यानंतर चौथं काय, स्वतंत्र अक्षरावर भर देणे. आता आपण इथं घटनांची मांडणी करतोय, एका आशयाची मांडणी करतोय, म्हणजे तिथं स्वतंत्र अक्षरावर भर देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक काय येणार आहे, चौथं हे चूक येणार आहे. म्हणजे इथं आपलं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हे 107चं काय उत्तर आहे. इथं त्यांनी काय विचारलंय, कौशल्य गृहीत धरले जात नाही. आता ऑप्शन 1, 2 आणि 3 हे याचे कौशल्य आहेत आणि जे धरलं जात नाही तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्याची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? हे या टिंब याचे उदाहरण आहे. तर ऑप्शन 1, काल्पनिक पदबंध. ऑप्शन 2, अधिभाषिकता. ऑप्शन 3, अधिसंकेत विज्ञान. आणि ऑप्शन 4, अधिज्ञानात्मकता. तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. तर ऑप्शन क्रमांक 4 का, तर अधिज्ञानात्मकता म्हणजे आधी शिक्षिकेने काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांना ज्ञान दिलेले आहे, त्यांना अनुभव दिलेले आहेत आणि मग त्या आधारावर तिने त्यांना प्रश्न विचारली आहेत आणि मग त्यांच्या मनात जे ज्ञान होतं, जे अनुभव होते ते त्यांच्या मनामध्ये होते आणि मग त्यानुसार त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे. हे कशाचं उदाहरण येतं, तर मग अधिज्ञानात्मकतेचं उदाहरण येतं. पुढचं पाहूया. पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? व्याकरण अनुवाद माध्यमातून काय आहे, द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलंय.
तर पहिलं ऑप्शन पाहू, द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे. आता हे बरोबर येतं. त्यानंतर थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांचे व्याकरणिक नियमांची तुलना करणे. म्हणजे आधी भाषा बोलणे आणि नंतर त्याची तुलना करणे. आता जर आपल्याला भाषा शिकलीच नाही तर आपल्याला डायरेक्ट बोलता कसं काय येणार, आणि जर बोललं तर त्याचं काहीच माहिती होणार नाही. म्हणजे इथं ऑप्शन दुसरं काय येतं, चूक येतं. नंतर तुलना करणे म्हणजे हे ऑप्शन दुसरं चूक आहे. तिसरं पाहूया ऑप्शन, भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकावर भर देणे हे बरोबर आहे. त्यानंतर प्रथम व द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. आता ज्यावेळेस आपण एखाद्या भाषेचा अनुवाद दुसऱ्या भाषेमध्ये करत असतो त्यावेळेस आपल्याला दोन्ही भाषांच्या व्याकरणांच्या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून इथं ऑप्शन क्रमांक 4 पण काय येतं, बरोबर येतं. मग इथं काय विचारलेलं आहे, कोणते वैशिष्ट्य नाही, तर कोणतं ऑप्शन इथं वैशिष्ट्य नाही मध्ये येतं, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 109चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू, मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनांबद्दल बोलू शकतात. म्हणजे एखादी अस्तित्वातच नाही आहे घटना आणि त्या वस्तू किंवा घटनेबद्दल काय करू शकतात, बोलू शकतात मानसिक भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे. तर पहिलं आहे स्वच्छंदता, दुसरं ऑप्शन आहे संरचनात्मक अवलंबित्व, तिसरं आहे तारतम्य आणि चौथं आहे स्थानांतरण म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. डिस्प्लेसमेंटमुळं काय होतं की व्यक्ती हा नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तूमुळे आणि घटनेमुळे काय करू शकतं, बोलू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र LADचे योग्य विश्लेषण नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. तर इथं पाहू आपण ऑप्शन पहिलं, 4 ते 5 वर्षाच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात. तर आता LAD म्हणजे काय, तर अर्जनाची क्रिया, भाषा आत्मसात तंत्र. तर आता मुले कशी शिकतात, तर त्याच्यावर हे पण काय येतं, मग त्याचं योग्य विधान येतं की कशी शिकतात हे प्रश्न विचारले जातात. मग 4 ते 5 वर्षाच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात, तर हे काय येतं, बरोबर येतं इथं. त्यानंतर पुढचं, मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. आता मुले अलंकारिक भाषा लगेच 4-5 वर्षात शिकणार नाहीत. मुले हे भाषा आत्मसात तंत्र हे अर्जन तंत्र असतं लहान मुलांसाठी. तर आता लहान मुलं इथं 4 ते 5 वर्षाचीच दिलेले आहेत. त्यामुळं मग इथं अलंकारिक भाषा हे मुले शिकणार नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय येणार आहे, इथे चूक येणार आहे. पुढचं ऑप्शन पाहू, मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते. तर मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते. तर हे पण इथं काय येतं की भाषिक आत्मसात तंत्राचं उदाहरण येतं. त्यानंतर पुढचं पाहू, मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात. तर हे सर्व प्रश्न आहेत, ते भाषिक आत्मसात तंत्र कशा प्रकारे अर्जन करतात मुले, म्हणजे भाषा कशी आत्मसात करतात याचे हे काय आहेत, विश्लेषणात्मक वाक्य आहेत. परंतु हे जे दुसरं वाक्य जे आहे की मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात, तर आता 4-5 वर्षाचे मूल हे अलंकारिक भाषा हे शिकणार नाही. त्यामुळं इथं बरोबर ऑप्शन कोणतं येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. कारण इथं त्यांनी काय विचारलंय, कोणते विधान भाषा आत्मसात तंत्राचे योग्य विश्लेषण नाही करत. तर ते कोणतं ऑप्शन आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हे मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात हे याचं विश्लेषण करत नाही. बाकीचे 3 जे वाक्य आहेत ती याचे विश्लेषण करतात. भाषा मुलं कशी आत्मसात करतात या सेंटेन्सचं काय करतात, ते विश्लेषण करतात. पुढचं 112 नंबरचा प्रश्न, भाषा आणि बोली संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे. भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे. अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. तर ते पाहूया आपण. पहिलं पाहू, भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकच असतात. तर असं नसतं की भाषा आणि बोली या भाषिकदृष्ट्या एकच वेगळ्या असतात परंतु भौगोलिकदृष्ट्या एकच असतात असं नाही. प्रत्येक काही ठराविक अंतरानंतर बोली ही बदलते आणि नंतर काही ठिकाणी भाषा पण बदलतात. त्यामुळं हे वाक्य पहिलं काय आहे, चुकीचं आहे.
त्यानंतर पुढचं, भाषेची आपली लिपी असते पण बोलींची त्यांची लिपी नसते. तर असं नाही की भाषेचीच लिपी असते, बोलीची लिपी नसते. त्या काही ठिकाणी बोलीची पण लिपी असते. त्यामुळे हे पण वाक्य काय येतं, चूक येतं. त्यानंतर तिसरं पाहू, भाषा आणि बोलीची भाषिक पृथगात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही. तर हे बरोबर आहे की भाषा आणि बोलीचे कोणतेही वेगवेगळेपणा दाखवणारे कोणताही असा ठोस असा निकष नाहीये. म्हणजे हे वाक्य इथं काय येतं, बरोबर येतं. त्यानंतर चौथं ऑप्शन पाहू, भाषांचे लिखित साहित्य असते मात्र बोलीचे मौखिक परंपरेत असतात. तर भाषेचे लिखित साहित्य असते परंतु बोली ही फक्त मौखिक परंपरेत असतात. तर हे काय येतं, मला वाटतं हे चुकीचं, कारण की बोलीचे पण थोडेफार हे असतात, लिखित स्वरूप असतं. त्यामुळं इथं पण हे वाक्य काय येतं, पूर्णतः बरोबर येऊ शकत नाही. म्हणजे इथं पण चौथं चुकीचं येतं. म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं आलं, तर ऑप्शन क्रमांक 3, भाषा आणि बोलीचे भाषिक पृथगात्मकता दाखविणारे कोणतेही योग्य निकष नाही. पुढचा प्रश्न पाहू, पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टींपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही. म्हणजे असं त्यांनी काय विचारलंय की पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टींपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही. तर पहिलं ऑप्शन पाहूया आपण, शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षर करू शकत नाहीत. हे बरोबर येतं. यांनी काय सांगितलंय, समर्थन करीत नाही असं वाक्य आपल्याला शोधायचंय. परंतु हे जे शब्द आणि मजकूर अर्थसंबंध स्थापित करतात, अक्षर करू शकत नाही, हे बरोबर आहे. पुढचं, शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षर नसतात. तर याचं पण काय येतं, हे पण बरोबर येतं. त्यानंतर स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते शब्दांच्या तुलनेत. स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते शब्दांच्या तुलनेत. म्हणजे एखादं सेंटेन्स आपण पटकन लक्षात ठेवू शकतो, पण स्वतंत्र एक एक शब्द जर पाठ केला तर तो पटकन लक्षात राहत नाही. म्हणजे हे पण काय येतं, बरोबर येतं. त्यानंतर चौथं काय, प्रारंभिक वाचन मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकाऐवजी. तर मोठ्या भाषिक घटकांवर जास्त लक्ष देऊ शकतात का, तर नाही, लहान घटकावर जास्त लक्ष देऊ शकणारे मोठ्यापेक्षा. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 4 काय येणार आहे, चुकीचं येणार आहे. मग इथं जे त्यांनी विचारलेलं आहे त्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येणार आहे. की पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही, तर ते वाक्य येतं, प्रारंभिकचे वाचन म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीचे वाचन जे असतं लहान मुलांचं, ते कसं असतं की एक एक शब्दापासून आपण त्यांना मग शिकवायला लागतो. म्हणून लहान लहान घटकांचा वापर केला जातो. छोटे छोटे सेंटेन्स वाक्यातून शिकवलं जातं. एकदम मोठ्या मोठ्या भाषिक घटकांचा वापर तिथे लगेच केला जात नाही. पुढचा प्रश्न पाहू, मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते. तर आता मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते, तर पाहू ऑप्शन. पहिलं, सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यातून करतात. आता प्रदेशाच्या भाषेतून तर करत नाही, म्हणजे ऑप्शन हे पहिलं चुकीचं आहे. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात, तर हे पण लगेच चूक येतं. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात, तर आता सगळीकडेच हिंदीचं असते असं नाही, म्हणजे हे पण काय येतं, चूक येतं. त्यानंतर पुढचं, सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी, तर हे बरोबर आहे. म्हणजे याचं ऑप्शन कोणतं येतं, चौथं हे बरोबर उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहू, पुढीलपैकी कोणती बाब क्रॅशन हेचे सिद्धांत आणि वॅगोस्कीच्या झेडपीडी तर समान आहे. तर आता वॅगोस्कीचं झेडपीडीचं जे आहे ते म्हणजे काय आहे की निकटतम विकास क्षेत्र. झेडपीडी म्हणजे काय, निकटतम विकास क्षेत्र. म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस शिकतो, म्हणजे एखादं मूल शिकत असतं, ते स्वतः पण शिकतं, परंतु शिकताना जर त्याला एखादा शिक्षक मिळाला, एखादा चांगला ज्ञान देणारा व्यक्ती मिळाला, ज्याला स्वतःला त्याचा अनुभव आहे, ज्ञान आहे, तर तो
तो जो शिकवतोय आणि विद्यार्थी जे शिकतोय याच्यामध्ये जे गोष्टी असतात त्याला काय म्हणतात, ते निकटस्थ विकास क्षेत्र, म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या विकासाचं जवळचं क्षेत्र. तर त्याच्यामध्ये कोणतं येतं, तर ते ऑप्शन पाहू. लक्ष देणे सिद्धांत, दुसरं नैसर्गिक क्रमसिद्धांत, तिसरं परिणाम झिरपणे सिद्धांत आणि चौथं आदान सिद्धांत. तर याचं बरोबर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4. काय, इनपुट, म्हणजे त्या विद्यार्थ्याला जे शिकवलंय त्याच्यातून तो काय देतोय. आदान म्हणजे काय देतोय, इनपुट हायपोथिसिस, म्हणजे ते दोन्हींचं जे कॉम्बिनेशन होतं की विद्यार्थी शिकणे आणि शिक्षकांनी त्यांना जे अनुभव ज्ञानी लोक आहेत त्यांनी त्यांना शिकवलं, त्याच्यातून त्यांना काय देता येतंय, विद्यार्थ्यांना काय समजलं आणि ते काय देता आहे हे इथं शिकवलं जातं. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 4 इथं हे बरोबर येतं की आदान क्षेत्र, आदान सिद्धांत. पुढचा प्रश्न पाहू आपण. कमिन्सच्या अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात. तर ऑप्शन 1 प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. तर कमिन्सचं जे अवलंबित्व सिद्धांत आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात, तर प्रथम आणि द्वितीय भाषेचे ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य हे काय असतं, त्याच्यावर अवलंबित्व असतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 इथं काय येतं, बरोबर येतं. पुढचं पण पाहूया. द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन ते येत नाही. त्यानंतर मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेत, तर हे येत नाही. द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन हे पण येत नाही. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येतं, ऑप्शन क्रमांक 1 प्रथम आणि द्वितीय भाषेच्या ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य हे या सिद्धांतानुसार येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भात चुकीचे विधान शोधा. आता संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातील चुकीचे विधान शोधायचे आहे. तर पाहूया. पहिला ऑप्शन आहे चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर निहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. आता चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे आणि तर निहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. तर आता चाळणे म्हणजे पटपट पटपट आपण चालतो ना, आपण त्याचं सखोल वाचन करत नाही, म्हणजे इथंच लगेच ऑप्शन पहिलं काय येतं, चूक येतं. पुढचं पाहूया. चाळणे हे फेर पाहणीसाठी योग्य आहे, तर निहाळणे हे विशिष्ट उत्तर शोधण्यासाठी मदत करते, हे बरोबर आहे. चाळणे आणि निहाळणे या दोन्ही जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असतो, तर हे पण बरोबर आहे. त्यानंतर चाळणे म्हणजे स्किमिंग, या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो, तर निहाळणे म्हणजे स्कॅनिंग, यात विशिष्ट माहिती शोधली जाते, हे पण बरोबर आहे. म्हणजे इथं काय सांगितलं, चुकीचं विधान कोणतं आहे, तर चुकीचं विधान होतं ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहू. जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात. तर ऑप्शन 1 नियंत्रण, दुसरं सूचनात्मक, तिसरं स्वयंशोध आणि चौथं काल्पनिक. तर आता मुलं स्वतः शोधताय ना, तर मग इथं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे, लगेच ऑप्शन क्रमांक 3 येणार, कारण ते स्वतः घटनांची माहिती घेत आहे. मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांच्या विचारतात व तेव्हा ते इतरांच्या भाषिक घटनांचा वापर करताय, स्वतः करताय, त्यामुळे इथं काय येणार, स्वयंशोध हे याचं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचं पाहूया. भाषिक समुदाय यसचे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते, हे कशाचे उदाहरण आहे. म्हणजे भाषिक समुदाय एक, तर त्या तिथं यस चे उच्चार म्हणजे कोणत्या एका शब्दाचं उच्चारण जे असतं ते सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून काय होतं, वेगवेगळ्या प्रकारे होत असतं, बरोबर आहे. एखादी व्यक्तीसुद्धा एखादा शब्द कसा असतो, वेगवेगळ्या प्रकारे उच्चारत असतो, म्हणून हे कशाचं उदाहरण आहे, तर ऑप्शन 1 पाहू. व्यावहारिक परिवर्तन, ऑप्शन 2 समाज सांस्कृतिक परिवर्तन, ऑप्शन 3 समाज मानसशास्त्रीय परिवर्तन आणि 4 समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. तर हे कशाचं उदाहरण येतं, तर हे येतं ऑप्शन क्रमांक 4
समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तनाचं उदाहरण येते. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक माणसानुसार काय होत असतं, भाषेचं बोलण्याचं जे टोनिंग असतं किंवा शब्द उच्चारण्याचं टोनिंग असतं ते बदलत जात असतं. म्हणून इथं बरोबर येतं समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. पुढचा प्रश्न पाहू. वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणते प्रकारे संभाषण करते? आता वीरा ही एक 7 महिन्याची मुलगी आहे. मग ती जे काही बोलते ते काय आहे? पहिलं ऑप्शन आहे बडबड, दुसरं हुंकारणे, तिसरं भाषिक कथन आणि चौथं स्वन. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? तर ती काय करते? बडबड करतीये. म्हणजे याचं बरोबर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. मी पुढचा व्हिडिओ लवकरच टाकते. पुढच्या म्हणजे सेकंड भाषेचा पेपर 1ची दुसरी भाषा. तुम्ही जर व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करत जा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.